सुद्धा लाभ घेतात। आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि नर्मदा मैयाच्या कृपेने हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडत आहे। या सोहळ्यात नकळत कळत असंख्य लोकांचे जनसमुदायाचे सहकार्य लाभले, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची वेळ आलेली आहे। सर्वप्रथम पंडित अनयजी रेवाशीस व त्यांचे गंधर्व समूहाचे मनापासून धन्यवाद। त्यांना समस्त जाजू परिवाराकडून एक प्रेमाची भेट देत आहोत, त्यांनी त्याचा स्वीकार करावा। मी मुरलीधर बाबाजींना विनंती करते की त्यांनी पंडितजींचा सत्कार करावा। तसेच कार्तिकजींचा सत्कार करण्यासाठी मी श्याम जाजू यांना विनंती करते की त्यांनी इकडे यावे। निर्विवाद सेवा करणारे साखरे काका यांना सुद्धा आपण प्रेमाची भेट देऊन त्यांचा सत्कार करूयात। मी साखरे काकांना विनंती करते की त्यांनी स्टेजवरती यावं। साखरे काका
सत्कार करण्यासाठी मी लोंढे काकांना स्टेजवर आमंत्रित करते. काकू या वरती एक मिनिट. सादर केलेल्या उत्तम भजनाचा कार्यक्रम त्यासाठी त्यांचे सुद्धा आभार. मी द्वारकाधीश मंडळाच्या मुख्यांना इथे बोलवते आणि कमलकिशोर दादांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. मी द्वारकाधीश भजनी मंडळाचे जेवढे पण मेंबर्स इथं उपस्थित आहेत तर सर्वांनी इथं स्टेजवर यायचे आहे. राजेश, उमेश सोनी, आमचे काकाचे दिनेचे जाजू आणि ओमप्रकाश जाजू यांनी सर्वांनी पुढे यायचं आणि हा मान स्वीकारावा. तसेच राधाकृष्ण केटाळांचे लाजू लोहिया यांनी मैयाला 7 दिवसांसाठी प्रसाद तयार करून दिला त्यासाठी त्यांचे आभार. व्यंकटेश राठी अंबरनाथ यांना गुरुजींना हार समर्पित करायचा आहे तर मी त्यांना विनंती करते की कृपया त्यांनी स्टेजवरती यावं. ललिता नंदकिशोर राठी अंबरनाथ. नंदकुमार राठी यांकडून इथं गुरुजींचा सत्कार करण्यात येत आहे. जाजू परिवारांचा सत्कार राठी परिवारातर्फे इथं करण्यात येत आहे. मुरलीधरजी यांनी स्टेजपाशी यावे.
मी समस्त जाजी परिवारातर्फे बेजिंगचा राठी परिवारांचा इथं धन्यवाद देत आहे.